एकच जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? तुम्ही काही केलं तरी सुरुवातीलाच म्हटलं लोक बोलणारच आहे. आता एवढा जरी सुंदर संकीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव किंवा बसलेले अख्खीच लोक चांगलं म्हणतील असं नाही. त्यातले 2-4 तरी इथून खाऊन जाता जाता म्हणणार त्याचं काय असतंय, हे इलेक्शन जवळ आलंय, पैशाचा होता आलाय, कुठेतरी खर्चायचंच. लोक आहेत ते, लोक बोलणारच आहेत. पण याचं फळ तुम्हाला देव देणार आहे लोकांच्या माध्यमातून. म्हणून ज्याला कळतंय त्याने समजून घ्यायचा प्रयत्न करावा. चिमणी म्हणली खरं आहे दादा तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. माझं कर्म जर सत्य आहे तर मी जगाला भेट नाही, जगाचा मालक मला फळ देणार हा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे लोक काही हरकत नाही, पण लोकांनाही कळावं, कल्पनेत न अडकता सत्य स्वीकारावं, नामचिंतनाचा अधिकार स्वीकारावा. म्हणून गेल्या वर्षी गतवर्षी सुद्धा मला आशाताईंनी कॉल केला होता. याच वर्षी कीर्तन केलंय असं नाही आहे. गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा मला कॉल केला होता की ताई वाढदिवस आहे, कीर्तन करता येईल का? पण तेव्हा योग नसावा, माऊलींच्या कृपेचं कमी पडलं असावं, त्यावेळेस काही सेवा करता आली नाही. पण याच वर्षी कीर्तन नाही आहे. पण यावर्षी नेमकीच, कारण गेल्या वर्षी अधिक मासामुळं वारी पुढं होती त्यामुळं कीर्तनाचं लोडिंग जरा जास्त होतं. आता नेमकंच वारी संपली त्यामुळं सकाळच्या कीर्तनाला वेळ देता आला. मग आशाताईंचा जेव्हा 5-6 दिवसापूर्वी फोन आला आणि स्वतः त्यांनी कॉल करून मला विचारलं की ताई सेवा करायची आहे, वेळ आहे का? माणूस कोण आहे, कसं आहे, हे वारकरी संप्रदायात फार पटकन कळतो. फोनच करायचा म्हटल्यावर त्यांच्याकडे 100 माणसं फोन करू शकत होते, पण त्यांनी स्वतःहून फोन केला आणि कीर्तनाच्या सेवेचं विचारलं. अर्थात जिथे जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन आहे आणि स्वराज्याचं धणी कीर्तनात येऊन बसावं आणि तुकोबारायांनी पायचं घोंगडं त्यांना बसायला टाकावं आणि म्हणावं स्वराज्याचं धणी आहेत तुम्ही, घोंगड्यावर बसा. पण राजानं म्हणावं नाही तुकोबा, तुमचा अधिकार कळतो आम्हाला, घोंगड्यावर तुम्हीच शोभा देता. जोपर्यंत तुम्ही घोंगड्यावर बसून आम्हाला उपदेश करताय तोपर्यंत आम्ही माती टिकवायची ताकद ठेवू. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमचं सिंहासन लोकांनी हिसकटल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला कळतं. म्हणून आम्ही मातीवर आहे आणि तुम्ही घोंगड्यावर. हे ज्यांना कळतं किती मान सन्मान द्यावा. आणि मला वाटतं मी नांदेडला कीर्तन केलं होतं 2 वर्षापूर्वी आणि तेव्हाही मी ताईंकडे गेलं होतं. तेव्हा ताईंनी मला बोलवलं होतं. त्यांच्याकडे माझं कीर्तन नव्हतं, त्यांचा आणि माझा संपर्क नव्हता, तरी 2-3 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो, आदर सत्कार घेतला आणि तिथून पुढे मग हा संकीर्तनाचा योग आला. पण अगदी तेवढीच नम्रता आत्मीयता. आणि अर्थात मी सुरुवातीलाच म्हटलं की हे अभंग किंवा हा आयुष्य कुठल्या एका व्यक्तीसाठी आयुष्य मागत नाही आहे. हे अभंगामध्ये आशाताई तुमच्या कामाला, तुमच्या समाजसेवेला आयुष्य मागितलं गेलं आहे. जे तुम्ही आजपर्यंत केलं आहे याची पुण्याई तुम्हाला पुढं कामाला येणार हा व्यासपीठाचा विश्वास आहे ना. अखंडितपणे ती समाजसेवा हातानं घडावी. आणि महिलामध्ये मी सुरुवातीलाच म्हणलं बाईतलं ताकद असतं दादा, ती अख्खा संसार सांभाळू शकते, तर बाकी सांभाळायचं काय आहे की नाही. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला कानेटकर नाही, मातोडकरही नाही, लक्ष्मणाची पत्नी होती उर्मिला. लक्ष्मण भिका पाटलाचा, मग लक्ष्मण रामाचे बंधू, उर्मिला माता. लक्ष्मणाला शक्ती लागली, द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी सापडली नाही, अख्खा पर्वत घेऊन मारुतीराया निघाले. जात असताना मध्ये अयोध्या लागली, भरतांनी पाहिलं काय आहे वर, बाण मारला, काही झालं नाही मारुतीरायांना, कारण जगाच्या मालकाचा हात आहे. खाली उतरले, कुणी मारला बाण, रामबंधू भरत मी, आपण रामदास मारुती कुठे चाललात, लंकेकडे. काय झालं, लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं, नाही झालं तर जीव जाईल त्यांचा. तिकून आल्या उर्मिला आणि सांगितलं मारुतीरायाला, मारुतीराया काळजी करू नका, तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही, मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ही ताकद एका स्त्रीमध्ये, निसर्ग सुद्धा थांबवू शकते. तिला पतिव्रता म्हणावं, तिला बाई म्हणावं. आणि म्हणून आमच्या शास्त्रामध्ये वर्णन आहे की तिचा सन्मान करता यावा. सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ सुद्धा बाईलाच सांगितला. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. शंकराने सांगितलं ते पार्वती मातेला, उमेला. म्हणून ताकद लक्षात ठेवा.
पण हा संकीर्तन सोहळा आहे तुमच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अखंडितपणे तुमच्या आयुष्यात अशीच तुमच्या हातून समाजसेवा घडावी. तुम्ही जे आजपर्यंत कार्य केलं आहे, कोरोनाच्या काळात असेल त्याच्या अगोदर नंतर जे काही तुम्ही केलं आहे हे अखंडितपणे वाढत राहो, या ऐश्वर्य पुढं चालत राहो म्हणून तुमच्या चरणी ही समाजसेवेची परंपरा चालत राहून माऊलीकडे प्रार्थना करते. नामदाराया सांगतात, देवा काही नाही करता आलं तरी चालेल, पण मुखात तुझं नाव असावं. तुम्हाला तेवढंच सांगते, काही नाही 8 तास करता आलं तरी चालेल, नाही की नाही. लय स्वयंपाक करून देवाला ठेवण्यापेक्षा प्रेमाने ठेवलं तरी असंही देव लय मोठा आहे. तुमची एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची महाराज बरं का. त्याच्यामुळे फक्त भाव, विश्वास, हा विश्वास आम्हाला तारतो आणि या विश्वासामुळेच आम्ही आहोत. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अगदी गोड नियोजन केलं. सगळ्यांचे मनस्वी आभार. संयोजक, आयोजक, नियोजक विश्वासानं सांगते, व्यासपीठावर लेख म्हणून, बहीण म्हणून. खालीचा ना खालीचा वाटा जसं या कीर्तनात आहे. जगाचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, कारण हे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होयांग हरी रूप. कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगाचा मालक देवावर अर्पण नसतो ती जागा म्हणजे कीर्तन आहे. ज्या क्षणी कीर्तन झालं त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्षीला उभा असतो, ते कीर्तन आहे. माणसाला देव करायची ताकद ज्याच्यात आहे ते संकीर्तन आहे. म्हणून 8 तास ते घातला. आमचे सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य, महाराष्ट्रातील नामांकित ज्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला प्रिय आहे, ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती वास करते, असे आमचे ओंकार दादा जगतात आणि आमचे कैलास दादा पवार. अगदी सुंदर ज्यांचा कंठ आहे, अगदी गोड गळा आहे, जे मी सांगायची गरज नाही, तुम्ही ते ऐकलंय म्हणून तरी टाळ्या वाजवा, हे की नाही. ऐकलंय ना? हां जरा हां. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलेच पाहिजे, है की नाही. हा सुंदर एवढा गळा अखंडितपणे तुम्ही कधी पाहिलं तर संप्रदाय ज्यांचं मुखपृष्ठावर नाव आहे अशी मंडळी आहे. आणि अगदी तसंच मुखपृष्ठावर वारकरी संप्रदायाचा ज्यांचं पखावाज वाजवण्याच्या नावामध्ये नाव आहे असे आमचे कृष्णदादा. त्याचबरोबर आमचे ओंकार दादा कागदे, अगदी गोड ज्यांनी पखावाज वाजवला, अगदी सुंदर. ही कला म्हणजे साधी नाही दादा, जगाच्या मालकाची कृपा आहे. आणि नीट याला पखावाज म्हणतात, हां त्याला विना म्हणतात, याला महाराज म्हणतात, आणि चालू आहे त्याला सेवा म्हणतात. कळतंय? तुमचा ढोलकीवाला आणा म्हण, हो ढोलकीच वाजवायची राहिली जिंदगीत, फक्त थोडं समजून घेत जा. पहिला मातीचा होता म्हणून मृदंग, आणि आता याला काय म्हणतात? पखावाज. लोक फोन करून म्हणतात तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते मी, हा प्रोग्राम आहे. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात न काढते. किती देतो सांग? जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले. अहो माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा ना घरात किती असेल. माझ्या आईच्या म्हणजे ज्ञानोबरायाच्या. लगे माझ्या आईकडे जाऊ नका तुम्ही महाराज बरं का. अरे होईन ना भिकारी, पण पंढरीचा तेवढंही भाग्य लक्षात ठेवा. कीर्तनाला सेवा म्हणतात, याला पखावाज म्हणतात, याला व्यासपीठ म्हणतात. खूप अधिकार मोठा आहे याचा, आणि सेवा तुमच्या हातून घडते. फार मोठं भाग्य आहे तुमचं, आणि या भाग्याचं फळ भेटणार आहे. सुंदर सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. कॅमेराले दादा, स्क्रीनवाले दादा, मंडपवाले दादा, बसलेले सगळे मायबाप. एवढ्या पावसात सुद्धा तुम्ही आलात आणि बसलात, खरंच भाग्य आहे तुमचं. जे कीर्तनाला आले त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे, आणि जे घरीच पालतं पडले त्यांना तर डबल साष्टांग दंडवत आहे महाराज. आता कसं असतं, कुणाला वाईट बोलायचं दादा, आहे की नाही. आले ते चांगले, नाही आले ते लई चांगले महाराज बरं का. त्याच्यामुळे चरणावर मस्तक आहे तुमच्या. कीर्तनाची सेवा तुम्हाला योगाने ऐकता आली. काही चुकलं असेल तर क्षमा आहे. आता कीर्तन संपलेलं नाही. याची ज्ञानेश्वर मोडीनंतर आशाताई बोलतील, तर त्यांचं फक्त ऐकून घ्या. ही विनंती आहे, जागेवर कोणी उठायचं नाही. कीर्तन आरती झाल्याशिवाय संपत नाही. कीर्तनाचं पुण्य आरती झाल्याशिवाय भेटत नाही. विनवणी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. आणि लक्षात घ्या, कीर्तनकार पैसे घेतात यात वाद नाही,
पण ती सुपारी नसते. आणि कीर्तनकार जे पैसे घेतात ना, आज अखंडितपणे मी जी कीर्तनाची सेवा केली, मी असं विश्वासाने विठ्ठलासमोर सांगू शकते, 10% भाग संसाराला गेला असेल, 90% कीर्तनाचा पैसा मी माझ्या आयुष्यातला 2.5 ते 3.5 कोटी रुपयाची विश्वमाऊली वारकरी शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये एकही रुपया कोणाची देणगी नाही. एकही रुपया कोणाला न मागताना, कोणाकडनं कीर्तनातून पैसे न घेता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेऊ शकते. SSC पॅटर्न, CBSE पॅटर्न, काय आर्ट, कॉमर्स, सायन्स जे काही असेल ते, त्याचबरोबर कीर्तन, गायन, पेटी, वादन, शास्त्र, वेद, उपनिषद हे सगळं पोरी शिकतात. आणि प्रत्येक मुलीला, 4 मुलीला वेगळी रूम, सोलर, आरो पाणी, फिल्टर, घरच्यासारखं जेवण. अगदी तुम्ही तुमची लेकरं जेवढ्या प्रेमाने सांभाळत नाही, तेवढ्या अधिकाराने आम्ही ती लेकरं सांभाळतो. म्हणून कौतुकानं सांगतो, आम्ही कीर्तनाला मानधन घेतो पण लेकराचं कल्याण करतो, त्यात एकही रुपये कोणाची देणगी घेत नाही. म्हणून कीर्तनकार वाईट नसतात, हे कायम लक्षात ठेवा. महाराज लोक जे घेतात त्याचा काहीतरी मोबदला पुढं देतात, हे कायम लक्षात ठेवा जा. म्हणून काही चुकलं असेल तर क्षमा. सगळ्यांच्या मनस्वी आभार. हे गोड कलाकार आज उपस्थित राहिले, सगळ्या दोनांच्या तशा प्रणाम आहे. आणि व्यासपीठावर असलेली सगळी मंडळी तुमचे मनस्वी आभार. सेवेला ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले पुढे वेडे बापुडे, पराक्षमा प्रदाद महाराज तुम्ही सिद्ध, हरी नाही विचारिला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाळापैकी करा. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मनाईत नाही नारायण, रे सुरवाडी कपनीत सापडले केले, आता उठावेसे मनाईत, तुका म्हणे भोग गेला निवारीला लागा, आता उठावेसे मनाईत नाही नारायण, रे करून आरती चक्रपाणी उभाळती, आजी पुरले नवस धन्य काळा, पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा, आजी पुरले नवस धन्य काळा, तुकाला हिताळे उभा सन्निध जवळी, आजी पुरले नवस धन्य काळा, प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळती, धन्य धन्य ते लोकन नित्य करते अवघ, बाळा प्रढा आणि मुगा वाळती परमानंदा, धन्य धन्य ते लोकन नित्य करते, नामा मने केशवा ते देखील राहील तटस्थान, आरती ज्ञान राजा महाकवल तेजा सेवित साधुसन, मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा, गोपले ज्ञान जोगी उत्तने नदीभोवनी अवतार बनवून नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकवल तेजा सेवित साधुसन, प्रकट गुल्य बोले विश्व ब्रह्मच केले, रामजनार्दनी चरणी मस्तक ठेवले, आरती ज्ञान राजा महाकवल तेजा सेवित साधुसन, मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा, आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखल राघवे सागरात पाशान तारले ते सद्गुरुबाई, हा भंग रक्षिला तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखल तुकता बोलने से ब्रह्म तुका जय मंदिर रामेश्वरी, चरणी मस्तक ठेवले, आरती तुकाराम